वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतची निवडणूक अचानक गाजू लागली आहे। अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक ही बिनविरोध घोषित झाल्यानंतर राज्यभर ही घटना चर्चेत आली होती। आता या बिनविरोध निवडीवर तात्पुरती स्थगिती लावण्यात आली असून संपूर्ण निवड प्रक्रिया नव्याने केली जाणार असल्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत। त्यामुळे अनगरमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने राज्यभरात या निवडणुकीची चर्चा रंगली होती। तर येथील माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी विजयी जल्लोष करताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेऊन चॅलेंज केले। त्यामुळे तेथील निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं। त्यातच भाजप उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली। मात्र न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे। त्यातच आता सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी अनगर नगरपंचायतची निवडणूक स्थगित केल्याने इथं फेरनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे। मात्र या स्थगितीचा भाजप नेते राजन पाटलांना आणि बिनविरोध निवड झालेल्या कुठलाही धक्का बसणार नाहीये, कारण केवळ येथील बिनविरोध निवडणुकीची औपचारिक घोषणा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे। याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले। अनगरसह जिल्ह्यातील 6 नगरपालिकेत 6 प्रभाग आणि 20 नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा केल्यानं येथील दहशतीची राज्यभर मोठी चर्चा झाली होती। आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसार येथील पुढील कार्यवाही होणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।